इसके बाद में मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के हमारे महाराष्ट्र के सेक्रेटरी जनाब शफीउल्लाह काजी साहब, जिनकी मेहनत की वजह से आज ये जलसा मुंतखब किया गया है, ऐसे हमारे पश्चिम महाराष्ट्र के जिम्मेदार जनाब शफीउल्लाह काजी साहब से गुजारिश करता हूँ कि वो आके अपनी बात रखिए। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जय भीम जय भीम। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी के हमारे नेशनल सदर अलहाज जनाब बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष सैयद इम्तियाज जलील साहब, महाराष्ट्र के कार्याध्यक्ष जनाब फारूक भाई, हमारे बड़े वारिस भाई, नेशनल स्पोर्ट्स पर्सन हमारे पार्टी के समीर भाई, आतिक भाई, सैयद भाई, इस शहर की मजलिस को इतने दिनों से अपने हाथों में मजबूती से थामने वाले हमारे डॉक्टर परवेज, हमारे मतीन भाई, हमारे सरफराज भाई, सनाउल्ला, इन तमाम की मेहनतों का नतीजा है कि ये मजलिस का आज ये जो मजमा आपके सामने है और हमारे आपके शहर को महाराष्ट्र का रिप्रेजेंटेशन करने का मौका दिया गया। जनाब अंजर खान साहब, यूथ प्रेसिडेंट महाराष्ट्र, ये उनकी मेहनत है कि आज ये मजलिस का ये जलसा जो 30 तारीख को होने वाला था, लेकिन उसको कुछ दिनों के लिए उसको मुलतवी किया गया और आज 9 तारीख को शहर अहमदनगर के अंदर आपके सामने ये जलसा और आसद साहब आपके रूबरू हैं। आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मागच्या काही दिवसापासून पावसाने थैमान मांडलेलं आहे आणि त्या पावसाच्या थैमानामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, परंतु सत्ताधाऱ्यांना अजून पण जाग येत नाहीये। या सत्ताधाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या हातावरती तुरी द्यायचं काम करून शेतकऱ्यांचा तसाच या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान केलेला आहे। महाराष्ट्र हा सुसंस्कृतपणा आहे, या महाराष्ट्रामधल्या राजकारणामधला सुसंस्कृतपणा नाहीसा होत आहे, अशा प्रकारची वक्तव्य या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करतात। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जयंत पाटील साहेब आहेत त्यांच्या नावाने इथं असणाऱ्या सांगलीच्या एका आमदारांनी शिवराळ भाषामध्ये शिव्या दिल्या आणि त्या शिव्या त्यांच्या आई बहिणीवरती त्यांना शिव्या दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की महाराष्ट्रामध्ये भाषेचा व्यवस्थितपणे राजकारणामध्ये असताना उपयोग करायला असायला पाहिजे। एवढीच काय करत पवारांना देखील झाली की त्यांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांना फोन केला की आपल्या आमदाराला रोखा, त्याची भाषा शिवराळ आहे। आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं महाराष्ट्रामधल्या राजकारण्यांनी सुसंस्कृतपणा जपायला पाहिजे, पण आपल्या अहमदनगर शहराच्या आमदाराला पण आपण एक कानमंत्र द्यावा की सुसंस्कृतपणा काय असतो हे बाळकडू त्याला पाजावं, अशी माझी अजितदादांना एक विनंती आहे। आज कुठल्याही प्रकारची वक्तव्य केली जातात आणि बोलतात की आम्ही अहमदनगर म्हणतो, होय आम्ही अहमदनगर म्हणतो, आम्हाला अहिल्यानगर हे नाव आम्हाला मान्य आहे, आम्ही अहिल्या देवींचाही आम्ही सन्मान करतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही अहिल्यानगर हे नाव ठेवलं त्यावेळेस तुम्ही इतिहास वाचून पहा की आज आजूबाजूच्या शहरामध्ये तुम्ही जी नावं दिली त्या प्रत्येक महापुरुषांना एक उपाधी आहे। आज बाजूचा तुमचा जिल्हा असणारा औरंगाबाद शहराचं नामकरण झालं आणि छत्रपती संभाजीनगर नाव ठेवण्यात आलं। महापुरुषांच्या नावाच्या अगोदर एक उपाधी असते, ती यावेळेस अहमदनगर शहराचं नामांतर होत असताना अहिल्याबाईंना जी पदवी दिलेली आहे ती पुण्यश्लोक अहिल्या देवी नगराचं नाव ठेवायला पाहिजे होतं, तुम्ही ती पदवी का विसरला? आमची मागणी आहे की तुम्ही अहिल्यानगर नुसतं न ठेवता पुण्यश्लोक अहिल्यानगर असं नाव ठेवा, आमचाही त्याला पाठिंबा आहे। परंतु तुम्ही नामांतरणावर राजकारण करता, अहमदनगर शहर असं आम्ही नाव घेतलं की तुम्ही म्हणता हे लोक संविधान मानत नाहीत, पण आज तुम्ही संविधानाची पायमल्ली आणि संविधानाची धज्जिया कशा प्रकारे उडवतात हे उदाहरण जिथं जागतं आज या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या मुसलमानांच्या मताच्या जीवावरती 3 वेळेस आमदार झाले, आज चित्र या ठिकाणी अहमदनगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये परिवर्तन होण्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकामध्ये, येणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील
सर्व तालुक्यामध्ये आणि शहरामधील महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डामध्ये एमआयएम पूर्ण ताकदीने लढणार आणि हा त्याचाच प्रचितीचा नारळ आज प्रचाराचा नारळ म्हणून ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। इम्तियाज साहेब, आपण मला संधी दिली, महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये काम करण्याची, आपण एक शब्द टाकला की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेलं दुर्लक्ष पार्टीचं असलेलं ते तू कमी भरून पाडा आणि आदेश दिला आणि 100 दिवस झाले इम्तियाज भाईंचा आदेश देऊन आज 100 दिवस झाले आणि 100 दिवसामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा या 3 जिल्ह्यामधलं चित्र आज आपल्या समोर आहे की मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनची ताकद याच दाखवायची होती, ही आज आपल्या समोर आहे। आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचं काम आमची महाराष्ट्राची कार्यकारिणी अत्यंत चांगल्या प्रमाणे करते। आमचे वाशिमचे युसुफभाई पुंजानी चांगलं काम करतायत, आमचे समीर भाई अहोरात्र मेहनत करून मजलिसच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचं काम करतायत। परंतु ही सभा आज आपण 15 वर्षापासून अहमदनगर शहरामधील जनता ज्या बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांना बघण्यासाठी आणि ज्यांना ऐकण्यासाठी आज एकत्रित झालेली आहे, फक्त बघण्यासाठी आणि ऐकण्यापुरतंच मर्यादित न ठेवता या गर्दीचं मतामध्ये ज्या वेळेस रूपांतर होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही सभा सार्थ ठरेल। होईल की नाही होणार? मतामध्ये परिवर्तन होईल की नाही होईल? या अहमदनगर शहरामध्ये तुमचे नगरसेवक निवडून आणायचे की नाही आणायचे? अरे त्या औरंगाबाद रस्त्यापासून या सभेच्या ठिकाणी येत असताना जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती खड्डे नाही आहेत। मला असं वाटलं की महानगरपालिकेने 4-2 ट्रॅक्टरवाल्यांना भाडं दिलं, नांगर चालवलेला त्या रस्त्यावरती अशा प्रकारची अवस्था आहे। आणि या ठिकाणी असणाऱ्या सत्ताधारी सत्तेमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्ट, टेंडर, कमिशन अशा प्रकारचं काम करतायत। आणि चांगल्या प्रकारचं जर काम करायचं असेल तुमच्यातल्याच माणसांना निवडून द्यावं लागेल। तुमच्या प्रश्नावरती, तुमच्या भविष्यातल्या निर्णयावरती जर काम करायचं असेल तर तुमच्यापैकी नेतृत्व जायला पाहिजे। एमआयएम असा पक्ष आहे की सामान्य माणसाला नेतृत्व घडवण्याचा एक अजेंडा या पार्टीमध्ये दिलेला आहे की प्रत्येक तरुणामध्ये एक नेतृत्व तयार पाहिजे, प्रत्येक तरुणामध्ये एक लीडर तयार व्हायला पाहिजे। अशा प्रकारची एक योजना घेऊन आम्ही आज महाराष्ट्रामध्ये पिंजून काढत आहोत। येणाऱ्या इलेक्शनमध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनची साथ तुम्हाला द्यावी लागेल, हेच बोलतो, आज तुमच्या समोर आव्हान करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय भीम।